तुमच्या अबोध मनाचं सामर्थ्य, यशाची गुरुकिल्ली प्राप्त करा. डॉक्टर जोसेफ मर्फी. अनुवाद डॉक्टर सुचिता नांदापूरकर फडके. मनचक्षु उघडून सभोवार नजर टाकतील तर तुम्हाला अगणित समृद्धता दिसेल. तुमच्यातला अफाट खजिना तुमच्या लक्षात येईल. तुमच्यामध्ये सोन्याची खाण असून आनंदाने आणि समृद्धीने वैभवशाली आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला जे आवश्यक आहे ते तुम्ही तिथून प्राप्त करू शकता. आपल्यामध्ये असणारी अनंत बुद्धिमत्ता आणि अमर्याद प्रेम यांच्या खाणीबद्दल अनभिज्ञ असणारे अनेक जण सुखाने झोपतात. तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही प्राप्त करू शकता. पोलादांचा चुंबक तत्वाचा गुणधर्म असणारा तुकडा त्यांच्या वजनाच्या 12 पट वजन उचलू शकतो. त्याच्या तुकड्यातलं चुंबक तत्व काढून घेतलं तर त्यांच्याकडून साधं पीस सुद्धा उचललं जात नाही. अशाच प्रकारे 2 पद्धतीची माणसं असतात, आत्मविश्वास आणि श्रद्धा यांनी परिपूर्ण असं चुंबक तत्व लाभलेली माणसं असतात. आपण जिंकण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी जन्माला आलो आहोत हे त्यांना ठाऊक असतं. चुंबक तत्व काढून घेतलेली माणसं असतात, भीती आणि भीतीग्रस्त असतात. संधी समोर आली तर अशी माणसं म्हणतात, मला अपयश येऊ शकेल, मी माझे पैसे गमावू शकेल, लोक मला हसतील. पुढे जाण्याची भीती असल्यामुळे अशी माणसं तिथेच थांबतात आणि त्यामुळे आयुष्यात त्यांची फार पुढे प्रगती होऊ शकत नाही. चुंबक तत्व असणारी व्यक्ती व्हा आणि काळाचं महान गुपित शोधून काढा. काळाचं महान गुपित. तुमच्या मते काळाचं महान गुपित काय असेल बरं? अणुऊर्जेचं गुपित, थर्मान्युरिकल ऊर्जा, न्यूट्रॉन बॉम्ब, ग्रहांतर्गत प्रवास? छे, यापैकी एकही नाही. मग महान गुपित काय आहे? ते कुठे गवसेल? त्यांच्याशी संपर्क साधत त्याला कृतीत कसं उतरवता येईल? उत्तर अगदी साधं सरळ आहे. बहुतांशी लोक जिथे कदाचित अगदी शेवटी शोधतील त्या आपल्या प्रत्येकाच्या अबोध मनात असणारं विस्मयाकारक चमत्कार घडून आणणारं सामर्थ्य हेच ते गुपित आहे. तुमच्या अवचेतन मनाचं विस्मयाकारक सामर्थ्य. अवचेतन मनात दडलेल्या सामर्थ्यांशी संपर्क साधत ते मुक्त करायला तुम्ही शिकलात की तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक सामर्थ्य, अधिक संपत्ती, अधिक स्वास्थ्य, अधिक आनंद आणि अधिक सौख्य आणू शकता. हे सामर्थ्य तुम्हाला अन्य कुठून प्राप्त करायचं नसून ते तुमच्यातच आहे. त्याचा वापर करायचा शिकायचा असेल तर तुम्हाला ते जाणून घ्यावं लागेल, जेणेकरून तुमच्या जीवनातल्या प्रत्येक विभागात तुम्ही ते लागू करू शकाल. या पुस्तकात मांडलेली साधी तंत्र आणि प्रक्रिया यांच्या वापराने तुम्हाला आवश्यक ज्ञान आणि समज प्राप्त होईल. एका नव्या प्रकाशाने तुम्ही प्रेरित व्हाल. तुम्हाला नवं बल निर्माण करता येईल. त्यामुळे तुमच्या सर्व आशा लक्षात घेत तुमची स्वप्नपूर्ती करणं तुम्हाला शक्य होईल. तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा भव्य, व्यापक, समृद्ध आणि उदात्त करायचा निर्णय आत्ताच घ्या. तुमच्या अवचेतन मनाच्या खोलीत अनंत बुद्धिमत्ता, अनंत सामर्थ्य आणि आवश्यक अशा सगळ्या अक्षय पुरवठा असून व्यक्त होण्यासाठी तसंच विकसित होण्यासाठी हे सारे प्रतीक्षेत आहेत. तुमच्या सखोल मनातल्या या क्षमता ओळखायला शिका, म्हणजे त्या या जगात आकाराला येतील. तुमचं मन जर मोकळं आणि ग्रहम सक्षम असेल तर कोणत्याही क्षणी जे काही जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला असेल ते तुमच्या अवचेतन मनातल्या अनंत बुद्धिमत्तेकडून तुमच्यासमोर आणलं जाईल. तुम्हाला नवीन विचार आणि नवीन कल्पना प्राप्त होतील. त्यामुळे तुम्ही नवे शोध लावू शकाल. तुम्ही शिवाय पुस्तक आणि नाटक लिहू शकाल. इतकंच नाही तर अगदी अस्सल असं विविध विस्मयकारी ज्ञानही तुमच्या अवचेतन मनातल्या अनंत बुद्धिमत्तेकडून तुम्हाला प्राप्त होईल. खरी जागा दाखवून देत ते परिपूर्ण मार्गसुद्धा खुला होईल. तुमच्या अवचेतन मनाच्या प्रज्ञेच्या माध्यमातून तुम्ही आदर्श जोडीदार तसंच योग्य व्यावसायिक, सहयोगी किंवा योग्य भागीदार आकर्षित करू शकाल. तुमच्या घराला योग्य ग्राहक मिळेल. आवश्यक असणारे पैसे मिळतील. आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. तुमच्या मनाप्रमाणे वागणं तुम्हाला शक्य होईल. विचार, भावना, सामर्थ्य, प्रकाश, प्रेम आणि सौंदर्य याचं हे आंतरिक जग शोधण्याचा हक्क तुम्हाला आहे. अदृश्य असलं तरी या जगाची बल प्रबळ आहेत.
तुमच्या अवचेतन मनात तुम्हाला प्रत्येक समस्येवर उतारा आणि प्रत्येक परिणामाचं कारण सापडेल. छुप सामर्थ्य तुम्ही शोधून काढू शकत असल्यामुळे तुम्हाला मुबलकता, सुरक्षितता, सौख्य आणि वर्चस्व या दिशेने पुढे होण्यासाठी आवश्यक असं सामर्थ्य आणि प्रज्ञा तुम्हाला प्रत्यक्षात लाभेल. अबोध मनाच्या सामर्थ्याने विकलांग अवस्थेतून बाहेर पडत पुन्हा पूर्वपद धडधाकट आणि तरतरीत होत आनंद, स्वास्थ्य आणि सौख्याचा लाभ देणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. अवचेतन मनात चमत्कार घडून आणणारं उपचारक सामर्थ्य अस्तित्वात असून ते तुमच्या मनाला बरं करू शकतं. मनाच्या तुरुंगाची दारं उघडं करून तुम्हाला मुक्त करू शकतं. सर्व प्रकारच्या भौतिक आणि शारीरिक बंधनातून तुम्हाला मोकळं करू शकतं. कार्यरत पायाची आवश्यकता. वैयक्तिक उपयोजन असणाऱ्या कार्यरत पायाचा अभाव असेल तर साहसाच्या कुठल्याही क्षेत्रात ठळक प्रगती होणे केवळ अशक्य आहे. तुमच्या अवचेतन मनाच्या कार्यात तुम्हाला कुशलता लागू शकते. त्यांच्या तत्वांचं तुम्हाला असणारं ज्ञान आणि जे विशिष्ट ध्येय किंवा निश्चित उद्दिष्ट तुम्ही प्राप्त करू इच्छिता त्याकरता त्या ज्ञानाचं उपयोजन यांच्या समप्रमाणात निश्चितपणे निष्कर्ष मिळेल हे लक्षात ठेवत तुम्ही त्यांच्या सामर्थ्यांचा सराव करू शकता. पूर्वी मी रसायनशास्त्रज्ञ होतो, म्हणूनच मी सांगूच इच्छितो की हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांच्या संयोगाने पाणी तयार होतं. ऑक्सिजनचा 1 आणि कार्बनचा 1 अणू यांच्या संयोगाने अत्यंत विषारी कार्बन मोनॉक्साईड वायू तयार होतो. परंतु त्यात ऑक्सिजनचा आणखीन 1 अणू मिळवताच निरुपद्रवी असा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. अशाच प्रकारे वेगवेगळ्या संयोगाने विविध रासायनिक संयुग तयार होतात. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांची तत्व तुमच्या अवचेतन मनाच्या तत्वाहून वेगळी आहेत असा विचार तुम्ही करता कामा नये. सरसकटपणे स्वीकारलेल्या एका तत्वाचा विचार करूयात. पाणी आणि त्याची पातळी गाठतं हे वैयक्तिक तत्व असून पाण्याला सर्वत्र लागू होतं. उष्णता दिली असता पदार्थ प्रसरण पावतो या दुसऱ्या तत्वाचा विचार करूयात. कुठेही कोणत्याही वेळेस कुठल्याही परिस्थितीत हे सत्य आहे. पोलादाचा तुकडा चीनमध्ये, इंग्लंडमध्ये किंवा भारतामध्ये सापडो, त्याला उष्णता दिली की तो प्रसरण पावणारच. पदार्थाला उष्णता दिली असता तो प्रसरण पावतो हे वैयक्तिक सत्य आहे. तसंच तुम्ही तुमच्या अवचेतन मनावर जो ठसा उमटवला तो स्थिती, अनुभव आणि घटना म्हणून अंतरिक्षाच्या पडद्यावर व्यक्त होतो हेही वैयक्तिक सत्य आहे. तुमचं अवचेतन मन हे एक तत्व असल्यामुळे तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळतं. माझ्या मते तत्व म्हणजे एखादी गोष्ट ज्या पद्धतीने चालतो तो मार्ग. उदाहरणार्थ अधिक क्षमतेकडून निम्न क्षमतेकडे वहन होणे म्हणजे विजेचे तत्व आहे. तुम्ही जेव्हा वीज वापरता तेव्हा ते तत्व बदलत नाही. त्यावेळेस निसर्गाशी सहकार्य करत मानवतेला अगणित मार्गाने उपयुक्त ठरणारे विस्मयकारक शोध तुम्ही लावू शकता. तुमचं अवचेतन मन एक तत्व असून श्रद्धेच्या नियमानुसार ते चालतं. श्रद्धा म्हणजे काय, ती कशी कार्यरत करते ते तुम्हाला ठाऊक असायलाच पाहिजे. बायबलमध्ये साध्या, स्पष्ट आणि सुरेख पद्धतीने सांगितलेलं आहे, ईश्वरावर श्रद्धा ठेव. मी तुला खरंच सांगतो, या पर्वताला जो कोणी म्हणेल तुला उचलून समुद्रात फेकतो, त्याच्या मनात जर शंका नसेल, त्याने जे म्हटलं आहे तेच घडेल, अशी त्याची श्रद्धा असेल तर त्याप्रमाणेच होईल. श्रद्धेचा नियम हाच दुसऱ्या मनाचा नियम आहे. म्हणजेच तुमचं मन ज्या पद्धतीने चालतं त्यावर श्रद्धा ठेवणं, श्रद्धेवर श्रद्धा ठेवणं. तुमच्या मनातली श्रद्धा म्हणजे तुमच्या मनातला विचार आहे तो सरळ आहे, बस दुसरं काही नाही. तुमचे सर्व अनुभव, घटना, परिस्थिती आणि कृती या तुमच्या विचारांवर तुमचे अवचेतन मन याने प्रतिक्रिया दिलेली असतात. लक्षात ठेवा, तुम्ही कशावर श्रद्धा ठेवताय म्हणून निष्कर्ष हाती येत नसून तुमच्या मनातल्या श्रद्धेमुळे ते तसं घडून येत आहे. मानवजातीच्या चुकीच्या श्रद्धा, मत, अंधश्रद्धा आणि भीती यावर श्रद्धा ठेवणं थांबवा. कधीही न बदलणारी सत्यता आणि जीवनावर सत्य यावर श्रद्धा ठेवायला सुरुवात करा. त्यानंतर तुम्ही समोरच्या, वरच्या तसंच ईश्वराच्या दिशेने पुढे व्हाल. हे पुस्तक वाचून इथे दिलेल्या अवचेतन मनाच्या तत्वांचा उपयोजन जो कोणी करेल त्याला सदैव स्वतःसाठी
इतरांसाठी शास्त्रीयदृष्ट्या प्रार्थना करणं शक्य होईल. क्रिया आणि प्रतिक्रिया यांच्या वैयक्तिक नियमानुसार तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळेल. विचार ही आरंभाची कृती आहे. तुमच्या विचारांच्या वृत्तीशी जोडणाऱ्या तुमच्या अबोध मनाकडून म्हणजेच अवचेतन मनाकडून येणारा प्रतिसाद म्हणजे प्रतिक्रिया. एकोपा, स्वास्थ्य, शांती आणि शुभेच्छा या संकल्पनाचा विचार मनात घोळू द्या. त्यानंतर तुमच्या जीवनात आश्चर्य घडून येतील. मनांचं दैत्य. तुम्हाला केवळ एकच मन आहे, पण त्याचे 2 विशेष गुणधर्म आहेत. विचार करणाऱ्या समस्त स्त्री पुरुषांना या दोनातील फरक दर्शवणाऱ्या सीमारेषेची यथास्थित जाणीव होते. तुमच्या मनाची दोन्ही कार्य पूर्णतया भिन्न आहेत. प्रत्येकाची आपली गुणवैशिष्ट्ये आणि सामर्थ्य आहेत. मनाची ही 2 भिन्न कार्य करणाऱ्या भागांचं नामकरण साधारण वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ. मन, बोध आणि अबोध मन, जागं आणि निजलेलं मन, पृष्ठावरचा स्व आणि सखोल स्व, ऐच्छिक आणि अनैच्छिक मन, नर आणि नारी मन अशा विविध शब्दात केलं जातं. तुमच्या मनात द्वैत्य रूप दाखवण्यासाठी या पुस्तकात बोध आणि अबोध या 2 संज्ञा वापरण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच चेतन मन आणि अवचेतन मन या 2 संज्ञा वापरण्यात आल्या आहेत. चेतन मन आणि अवचेतन मन. आपल्या मनाच्या 2 कार्याची ओळख करून घेण्यासाठी मन हे बगीचा आहे असं समजा. तुम्ही माळी असून तुमच्या विचाराच्या सवयीनुसार तुम्ही दिवसभर तुमच्या अवचेतन मनात बीज पेरत आहात. तुम्ही तुमच्या अवचेतन मनात जे पेराल तेच तुमच्या शरीर आणि वातावरणात उगवेल. आता शांती, आनंद, योग्य कृती, शुभ इच्छा आणि समृद्धी यांच्या विचारांचं बीज पेरा. या गुणांचा शांतपणे विचार करा. तुमच्या बोध कार्यकारण मनात त्यांच्या पूर्णतया स्वीकार करा. तुमच्या मनात बगीच्याची ही विस्मयकारक बीज पेरत राहा, म्हणजे तुम्हाला उत्तम सुगीचा लाभ होईल. बरं वाईट अशा प्रत्येक प्रकारच्या बीजाला वाढवणाऱ्या मातीशी तुमच्या अवचेतन मनाची तुलना होऊ शकते. काटेरी द्राक्ष आणि कंटकयुक्त अंजीर माणसा गोळा करता येतात का? लक्षात घ्या, प्रत्येक विचार हे एक कारण असून प्रत्येक परिस्थितीत हा एक परिणाम आहे. म्हणून केवळ इष्ट परिस्थिती समोर येण्यासाठी तुम्ही तुमच्या विचारांचा ताबा घेणं महत्त्वाचं आहे. तुमचं मन जेव्हा योग्य प्रकारे विचार करतं, तुम्हाला सत्य जेव्हा लक्षात येतं, तुमच्या अवचेतन मनात जमा झालेले विचार जेव्हा विधायक, एकोपा राखणारे आणि शांतीपूर्ण असतात, तेव्हा तुमच्या अवचेतन मनाचा चमत्कार घडवून आणणारं सामर्थ्य प्रतिसाद देत सुसंवादी परिस्थिती, सुखकारक वातावरण आणि सर्वोत्तम समोर आणतं. तुम्ही तुमच्या विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली की कुठल्याही अडचणीवर किंवा समस्येवर तुम्ही तुमच्या अवचेतन मनाचं सामर्थ्य वापरू शकता. दुसऱ्या शब्दात सर्वांवर नियंत्रण ठेवणारं अमर्याद सामर्थ्य आणि सर्वशक्तिमान नियम यांच्याशी तुम्ही जाणीवपूर्वक सहकार्य करू लागता. तुम्ही जिथे राहता तिथे सभोवताली पहा. या जगात मोठ्या प्रमाणात मानवजात बहीम होऊन राहते आणि प्रज्ञावंत व्यक्ती अंतर्मुख होऊन राहतात. लक्षात ठेवा, तुमचं आतलं जग हे बाहेरच्या जगा वाचून तुमचे विचार, भावना आणि प्रतिमा यांनी घडतं. म्हणूनच ते एकमेव निर्मितीक्षम सामर्थ्य आहे. व्यक्त करण्याच्या तुमच्या जगात तुम्हाला जे काही दिसून येतं ते सारं तुमच्यात मनाच्या आंतरिक जगातून जाणता अजाणता निर्माण झालेलं असतं. स्वतःचा बोध आणि अबोध मनाच्या होणाऱ्या अंतक्रियांचं ज्ञान झालं तर तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता. बाह्य अवस्था बदलण्यासाठी कारणांतर बदल घडवून आणणं गरजेचं आहे. बहुतांश व्यक्ती अवस्था आणि परिस्थिती यावर काम करत त्यावर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. मतभेद, संग्रह, उणिवा आणि मर्यादा दूर करण्यासाठी मुळात तुम्ही कारण दूर करायला हवं. हे कारण म्हणजेच तुम्ही तुमच्या अवचेतन मनाचा करत असलेला वापर. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही विचार करत मनात चित्र उभारता. अमर्याद समृद्धीच्या अथांग समुद्रात तुम्ही राहता. तुमच्या विचारप्राती तुमचं
अवचेतन मन अतिशय संवेदनशील आहे. ज्या ढाच्यातून अनंत बुद्धिमत्ता, प्रज्ञा, चातुर्य, महत्वाची बल आणि ऊर्जा तुमच्या अबोध प्रवाहात वाहतात, तो ढाचा तुमच्या विचारातून निर्माण होतो. या पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात तुमच्या मनोनियमांचं जे व्यवहार उपयोजन मांडलं आहे, त्यातून मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य, अंधश्रद्धा आणि अज्ञात प्रती प्रज्ञा, चातुर्य, वेदना प्रती शांती, दुःख प्रती सौख्य, अंधकार प्रती मतभेदांप्रती समन्वय, भीती प्रती श्रद्धा आणि आत्मविश्वास, अपयश प्रती यश लाभेल आणि सामान्यांच्या नियमापासून मुक्ती प्राप्त होईल. मानसिक, भावनिक आणि भौतिक दृष्टीने पाहता याहून अधिक देखणं निश्चितपणे अन्य काही नसेल. चेतन आणि अवचेतन मनाचं कार्य कसं चालतं याची सखोल जाणीव बहुतांशी महान शास्त्रज्ञ, कलाकार, कवी, गायक, लेखक आणि संशोधक यांना असते. असंच एकदा वरच्या पट्टीत अत्युम गायक करणाऱ्या कर्सो या गायकाला मंचावर येऊन सादरीकरण करण्याच्या कल्पनेने कापरं भरलं. अतोनात भीती वाटल्याने त्याच्या गळ्याचे स्नायू आवळले जाऊन घसा लुळा पडल्यासारखं झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. अवघ्या काही मिनिटातच मंचावर प्रवेश करायचा असताना भीतीने आणि भयाने अक्षरशः कापरं भरल्याची त्यांना फार लाज वाटली. ते म्हणाले, मला गाता येत नाही, सगळे मला हसतील. त्यानंतर मंचावर मागच्या भागात उपस्थित असलेल्या सर्वांसमोर ते जोरात ओरडले, माझ्यातला मोठा मीच गळा आवळून टाकण्याचा विचार माझ्यातल्या छोट्या मीच मनात आहे. मग ते त्या छोट्या मीला उद्देशून म्हणाले, ए छोटू मी, चालता हो इथून. माझ्या माध्यमातून मोठा मी गाणं होऊन इच्छित आहे. चेतन मनाचं अमर्याद सामर्थ्य आणि प्रज्ञा चातुर्य म्हणजे मोठा मी असं हे सुचवत होते. त्यांनी ओरडायला सुरुवात केली, चालता हो, चालता हो, मोठा मी गाणार आहे. अंतरंगातली महत्वाची बल मुक्त करत त्यांच्या अवचेतन मनाने प्रतिसाद दिला. मंचावर येण्यासाठी त्यांच्या नावाचा पुकार झाल्यावर ते तिथे डौलत पोचले. ते अतिशय उत्कृष्टरित्या गायले. त्यांच्या गायनाने श्रोते दंग झाले. बोध किंवा तार्किक तसंच अबोध किंवा अतार्किक या मनाच्या वेगवेगळ्या पातळ्या कर्सो यांच्या लक्षात आल्या असणार ते तुम्हालाही आता कळलंच असेल. तुमचं अवचेतन मन सक्रिय असून तुमच्या विचारांच्या रूपाला ते प्रतिसाद देतं. तुमचं बोध मन, छोटा मी, जेव्हा भीती, चिंता यांनी परिपूर्ण असतं तेव्हा नकारात्मक भावना तुमच्या अवचेतन मनाला मोठा मी दाबत तुमच्या बोध मनाला घालमेल. कुशंका आणि नैश्वर्य यांना झपाटून टाकलं. असं झालं की कर्सोप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मनाच्या खोलीत निर्माण झालेल्या भावनांशी अधिकार विनाने सकारात्मक बोला, शांत रहा, गप्प बसा, नियंत्रण माझ्या हातात आहे, तुम्ही माझं ऐकायलाच हवं, तुम्ही माझी आज्ञा पाळलीच पाहिजे, जी तुमची जागा नाही तिथे तुम्ही शिरकाव करू शकत नाही. तुमच्या सखोल मनात निर्माण होणाऱ्या अतार्किक हालचालीशी ठामपणे आणि अधिकार विनाने बोलून मनाला शांत, ऐक्य आणि शांती कशी देऊ शकता हे पाहणं मोठे रम्य आणि रोचक ठरेल. अवचेतन मन हे बोध मनाचं पिल्लू आहे, म्हणूनच त्याला अबोध किंवा व्यक्तिनिष्ठ म्हटलं जातं. ठसठशीत फरक आणि कार्यकृतीच्या पद्धती. पुढे दिलेल्या उदाहरणावरून महत्त्वाचे फरक तुमच्या लक्षात येईल. बोध मन हे जहाजाच्या कण्यांशी बसलेल्या कॅप्टन प्रमाणे किंवा कुशल दर्यावर्दी प्रमाणे असतं, जे जहाजाला दिशा देतं. इंजिन खोलीतल्या माणसाला हुकूम देतं. त्याच्या हुकुमानुसार जहाजाचे बॉयलर्स आणि इतर उपकरणावर नियंत्रण ठेवलं जातं. आपण कुठे जात आहोत हे इंजिन खोलीतल्या माणसांना माहीत नसतं. ते फक्त हुकमाची अंमलबजावणी करतात. जहाजाच्या कणांशी बसलेल्या माणसाच्या हातात असणारा कंपास किंवा इतर उपकरणांच्या साहाय्याने जे लक्षात येतं त्या आधाराने त्यांच्या जर चुकीच्या किंवा दोषपूर्ण सूचना दिल्या, जर ते जहाज खडकावर आपटू शकतं, त्या माणसाच्या हातात नियंत्रण असून तो हुकूम देतो आणि त्याची अंमलबजावणी आपोआप केली जाते. म्हणूनच इंजिन खोलीतली माणसं त्यांच्या आज्ञापालन करतात. कोणीही खलाशी कॅप्टन उलट उत्तर देत नाही, ते फक्त हुकमाचंच पालन करतात.
कॅप्टन हा त्याच्या जहाजाचा मालक असतो, त्याचे हुकूम पाळले जातात. अशाच प्रकारे तुमचं बोध मन हे तुमच्या जहाजाचं कॅप्टन आणि मालक आहे. हे जहाज तुमचा देह, आजूबाजूचं वातावरण आणि तुमच्या सर्व बाबींचं प्रतिनिधित्व करतं. तुमचं बोध मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतं, सत्य म्हणून ज्या गोष्टीवर स्वीकार करतं, त्यावर आधारित हे हुकूम देतं. तुमचं अबोध मन स्वीकारतं. मला नाही बुवा परवडणार असं तुम्ही इतरांना जेव्हा वारंवार सांगू लागता, तेव्हा तुमचं अबोध मन त्या शब्दांना चिकटून राहतं. तुम्हाला हवं ते विकत घेण्याच्या परिस्थितीत तुम्ही कधीच पोहोचणार नाहीत अशी सोय करतं. मला ती गाडी, युरोपाची सहल, ते घर, तो फरचा कोट किंवा ती शाल परवडणार नाही असं तुम्ही जोवर म्हणत राहाल, तोवर तुमचे अबोध मन तुमचा हुकूम पाळत राहील. हे अगदी नक्की समजा. या सगळ्यांच्या अभोवताचं तुम्हाला आयुष्य जगावं लागेल. मागच्या ख्रिसमसची गोष्ट. आदल्या संध्याकाळी विद्यापीठातल्या एका सुंदर तरुणीच्या नजरेला दुकानातल्या खिडकीत मांडलेली आकर्षक आणि जरा महागडी प्रवासी बॅग पडली. सुट्टीसाठी ती घरी बफेलो, न्यूयॉर्क चाललेली होती. मला ही बॅग परवडणार नाही असं ती अगदी म्हणत होती. तितक्यात माझ्या एका व्याख्यानात ऐकलेलं वाक्य तिला आठवलं. एखादं नकारात्मक विधान कधीही पूर्ण करू नका. ताबडतोब ते उलट करा आणि पहा, तुमच्या आयुष्यात चमत्कार घडून येतील. ती म्हणाली, ती बॅग माझी आहे, ती विक्रीसाठी आहे. तिचे मनोमन तिचा स्वीकार करते. ती मला प्राप्त झाल्याचं माझ्या अबोध मनाला दिसत आहे. त्या दिवशी सकाळी 10 वाजता तिने जी बॅग पाहून मनोमन ती आपलीच आहे हे निश्चित केलं होतं, अगदी तशीच बॅग त्याच रात्री 8 वाजता तिच्या वराने तिला भेट दिली. अपेक्षेचा विचार मनात बागळता तिने ती वस्तू हवी असण्याची भावना मनात खोलवर रुजवली होती. साध्य कसं करायचं हे मनाच्या त्याच्या खोल भागाला ठाऊक असतं. युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया इथे शिकणारी ही तरुणी मला म्हणाली, ती बॅग विकत घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते, परंतु मला हव्या असलेल्या वस्तू आणि पैसे कुठून शोधायचे हे मला समजलं आहे. माझ्यातल्या श्वासात्य खनिजात ते सारं आहे. असंच आणखीन एक छोटं उदाहरण पाहूयात. मला मशरूम आवडत नाही असं तुम्ही म्हणता, तेव्हा नेमके तुमच्या समोर वेगवेगळे सॅलेड आणि सॉसच्या रूपात मशरूमच येतात. तुमचं पोट बिघडतं. असं का होतं? कारण तुमचं अबोध मन सांगतं बॉसला मशरूम आवडत नाहीत. तुमचं बोध आणि अबोध मनातले ठसठशीत फरक आणि कार्यकृतीच्या पद्धती यांचं एक विस्मयकारक उदाहरण आहे. एखादी स्त्री म्हणू लागते, रात्री कॉफी प्यायले तर 3 वाजता जाग येते मला. ही महिला कोणत्याही वेळेस कॉफी प्यायली की तिचं अबोध मन तिला जणू तू आज रात्री जागच राहावंस अशी बॉसची इच्छा आहे अशा शब्दात टोकतं. तुम्हाला लाभ होईल अशी तरतूद करत तुमच्या सवयीच्या विचारसरणीची फळं तुमच्या ओंजळी टाकण्यासाठी तुमचे अबोध मन दिवसातले 24 तास तुमच्यासाठी काम करतं. तिच्या अबोध मनाने प्रतिसाद कसा दिला? एका महिलेने काही महिन्यापूर्वी मला लेखी कळवलं, मी 75 वर्षाची विधवा स्त्री असून मोठ्या कुटुंबात वाढले आहे. मी एकटीच निवृत्ती वेतनाच्या आधारे जगत आहे. अबोध मनाच्या सामर्थ्यावर तुमचं एक व्याख्यान मी ऐकलं. पुनर्रचना, श्रद्धा आणि अपेक्षा यांच्या सहाय्याने अबोध मनापर्यंत कल्पना पोचवता येतात का असं तुम्ही त्यात म्हटलं होतं. भावपूर्णतेने मी काही वाक्यांचं वारंवार उच्चारण करू लागले. मी हवीशी आहे. एका दयाळू, प्रेमळ, आध्यात्मिक वृत्तीच्या माणसाबरोबर माझं वैवाहिक जीवन आनंदात होत होतं, सुरक्षित आहे. जवळपास 2 महिने मी सातत्याने जप करत राहिले. असंच एक दिवस कोपऱ्यावरच्या औषधाच्या दुकानातल्या एका निवृत्त औषध विक्रेत्याशी माझी ओळख झाली. मला तो समजूतदार, दयाळू आणि अतिशय धार्मिक वाटला. माझ्या प्रार्थनेला परिपूर्ण उत्तर देत तो आठवड्याभरातच त्याने मला लग्नाची मागणी घातली. आज आम्ही दोघंही युरोपमध्ये आमचा हनीमून साजरा करत आहोत. माझ्या अबोध मनातल्या बुद्धिमत्तेने आम्हा दोघांना दिव्य प्रेरणेने एकत्र आणलं आहे हे मला ठाऊक आहे. हा सगळा खजिना आपल्या आत्ताचा आहे याचा शोध तिला लागला होता. तिने केलेली प्रार्थना तिला मनोमन अत्यंत सच्ची वाटली होती. तिची होकारात्मक वाक्य द्रव्यभिसरण तत्वानुसार
अबोध मनात खोलवर जाऊन पोचली होती. अबोध मन हे एक सर्जनील माध्यम आहे. ज्या क्षणी तिची एक व्यक्तिनिष्ठ स्वरूपे समोर आणण्यात यशस्वी झाली, त्या क्षणी आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून तिच्या अबोध मनाने तिच्यासमोर उत्तर आणलं. प्रज्ञा, चातुर्य आणि बुद्धी यांनी परिपूर्ण अशा तिच्या मनात गाभाऱ्याने त्या दोघांना दिव्य प्रेरणेने एकत्रित आणलं. तुम्ही विचार करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवत जा. ज्या गोष्टी खऱ्या असतात, ज्या गोष्टी प्रामाणिक असतात, ज्या गोष्टी न्याय असतात, ज्या गोष्टी शुद्ध असतात, ज्या गोष्टी सुंदर असतात, ज्या गोष्टी चांगल्या असतात, त्यात जर काही नीतिमूल्य असेल, त्यात जर काही कौतुकास्पद असेल, तर त्यांचा विचार करा.